गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर गार्ड ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला। हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मुलाने भाजपची साथ पकडत आतिश दांडेगावकर यांनी 1,500 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। नवी मुंबईमध्ये त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी नवी मुंबईत हिंगोलीवरून 450 ते 500 गाड्यांचा ताफा आला होता। या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हिंगोलीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। आतिश दांडेगावकर यांच्यासह 1,500 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। 450 ते 500 गाड्यांचा ताफा नवी मुंबई शहरामध्ये आतिश दांडेगावकरांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवत भाजपात पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये विकासाची गरज आहे, या दृष्टीने भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भाजपात पक्षप्रवेश करण्याची इच्छा होती, असे आतिश दांडेगावकर यांनी सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।